सर नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्च हप्त्याची मोठी घोषणा त्या ठिकाणी होणार. 1500 रुपयाची ना 3000 रुपये तुम्हाला मार्च एप्रिलचे येणार नाहीये. फायनल झालेले आता 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी बघूया. ऑथेंटिक माहिती न्यूजच्या माध्यमातून मिळालेली आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे मार्च महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. शासनाचा अधिकृत GR जो आहे तो लवकरच जाहीर होणार आहे आणि त्या संदर्भात लाडक्या बहिणीला जसं जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता आला तसाच मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता एकाच महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. सविस्तर संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर बघा, तुमचे 1500 रुपये कधी जमा होणार आहेत. सगळ्यात महत्वाचा तुमचा GR जो आहे तो लवकरच जाहीर केला जाणार आहे. GR जर पाहिला असेल तुमचा एक उद्या किंवा सोमवारी जाहीर, म्हणजे साधारणतः उद्याच्याला तुमचा GR जाहीर होणार आहे. उद्याच्याला 24 तारीख आहे. जर उद्या जाहीर नाही झाला तर सोमवारी तुमचा GR जो आहे तो जाहीर होणार आहे. म्हणजे साधारणतः शनिवार रविवार 26 आणि 27 तारखेला तुमचा GR जाहीर होणार आहे. आणि वितरित जे काय पैसे 27 एप्रिल ते 30 एप्रिल बँक खात्यात पैसे थेट तुमच्या वितरित केले जाणार आहे. परंतु काही महिला आहेत, कुठल्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे आले नव्हते ते येणार आहेत. आणि काही महिला असतील नाही तर 14 लाख महिला दिलेल्या आहेत. किती? 14 लाख. सावधान, पैसे मिळवण्यासाठी फक्त शेवटचे 7 दिवस बाकी आहेत. 30 एप्रिल KYC पूर्ण करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे. आणि त्या महिला ज्या महिलांना अजून पैसे नाही मिळाले त्या 14 लाख प्लस महिला आहेत. महिलांची KYC अद्याप अपूर्ण, आजच पूर्ण करा अन्यथा हप्ता थांबेल. सरकारने तुम्हाला 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे. ज्या महिलांना KYC केली तरी हप्ता आला नसेल तर त्या महिलांनी KYC दुरुस्त करून घ्या. दोन्ही ठिकाणी जिथं तुम्हाला प्रश्न विचारले तिथं नाही करा, इंग्रजीमध्ये नो करा. ठीक आहे. त्यानंतर सबमिट करा. तुमचे राहिलेले जे हप्ते ते तर येतील सांगता येत नाही, परंतु पुढच्या महिन्याचा जो काही हप्ता आहे तुमचा किंवा एप्रिल महिन्याचा जो मार्च महिन्यात जो हप्ता आहे तो हप्ता येईल. एप्रिलचा सुद्धा तुम्हाला हप्ता येईल. त्यासाठी तुम्हाला KYC प्रक्रिया करायची. शेवटचे 7 दिवस तुमच्याकडे आहे. किती लाख महिला आहेत? 14 लाख प्लस महिला आहेत ज्या महिलांना KYC केलेली होती किंवा त्या KYC मध्ये चूक झाली होती किंवा KYC केलेली नाही, अशा महिला, या महिलांनी लवकरात लवकर KYC करून घ्या. आणि हा सर्व महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करून द्या. तुम्ही जर पाहिलं असेल तुमचे पैसे अडकलेले आहेत का, आजच तुमची स्थिती त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. तुम्ही लाडक्या बहीण योजनेमध्ये जाऊन सुद्धा तुमचं पेमेंटचा स्टेटस चेक करू शकता. त्यासोबत जर पाहिलं असेल KYC अद्याप अपूर्ण ज्या महिला असतील त्यांनी पूर्ण करून घ्यायची. 30 एप्रिल पूर्वी जर तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली तरच त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येतील, अन्यथा तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार नाही. स्थिती काय? KYC केली आहे परंतु मागील पैसे मिळाले नाहीत. अच्छा बघा, KYC अपूर्ण आहे, KYC पूर्ण करून घ्या. KYC त्या ठिकाणी केली आहे परंतु मागील पैसे मिळाले नाहीत, अशा ज्या कुठल्या महिला असतील तर त्या महिलांनी KYC मध्ये तातडीने दुरुस्ती करा, तरच तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे, अन्यथा पैसे तुम्हाला मिळणार नाही. स्थिती काय? KYC पूर्ण आहे आणि मागील हप्ते मिळालेले आहेत, मग काहीच प्रॉब्लेम नाही. पुढचा हप्ता सुद्धा तुम्हाला येणार आहे. 27 एप्रिलची वाट बघा. 27 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. आता अत्यंत महत्वाचे 5 कारण ज्या कारणामुळे तुमचा हप्ता थांबलेला असू शकतो, त्यातलं महत्वाचं जर कारण पाहिलं असेल तुम्ही तर बघा, 1 नंबरचं कारण आहे उत्पन्न. या योजनेचं महत्वाचा गाभाच हा उत्पन्न आहे. कौटुंबिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. या कारणामुळे सुद्धा तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं किंवा केलेलं असू शकतं. 2 नंबरचा मुद्दा आहे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल त्या सदस्याच्या नावावर, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला अपात्र केलं जाऊ शकतं किंवा केलेलं असेल. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, आणि या मुद्द्यामुळे सगळ्यात जास्त किंवा या मुद्द्यापेक्षा चौथा मुद्दा महत्वाचा, कुटुंबात इन्कम टॅक्स भरणारे असल्यास सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अपात्र लाडक्या बहिणीला केलेलं असू शकतं. हे तुमचे मी फक्त कुठले कारण आहे ज्या कारणामुळे लाडकी बहीण अपात्र झालेले असू शकते हे सांगतोय. त्यानंतर एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. सगळ्यात महत्वाचा मेजर हा आहे. इथं सगळ्यात जास्त म्हणजे पाहिलं असेल तुम्ही KYC केली आणि नोव्हेंबर हप्त्यापासून महिला वंचित झाल्या, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. आता कुटुंब म्हणजे सरकार कुटुंब याचा अर्थ धरतं तुमचं रेशन कार्ड. काय? तुमचं जे काय रेशन कार्ड आहे हे रेशन कार्ड म्हणजे तुमचं कुटुंब असं सरकार जाहीर करतं. आता रेशन कार्ड मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमच्या रेशन कार्ड मध्ये किती व्यक्ती आहे
महिला किती आहेत तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार या योजनेमध्ये एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला, दोनच महिला त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतात, जास्त महिला नाही. मग रेशन कार्डवर जास्त महिला असतील त्या सगळ्यांना पैसे येत असतील तर या कारणामुळे सुद्धा अनेक महिला आहेत ज्या महिलांना सरकारने अपात्र केलं. इथं बघा 3 महिला दाखवल्यात आणि फुली मारलेले. त्याच्यानंतर पुढचं ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरली आहे किंवा ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेला आहे. एका ठिकाणी यस केले, दुसऱ्या ठिकाणी नो केले, दोन्ही ठिकाणी यस केले, यामुळे सुद्धा महिलांना काय केलेलं आहे, तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलं आहे. त्यामुळे तुमची ई-केवायसी प्रक्रिया करून घ्या. या 5 कारणामुळे तुम्ही अपात्र असेल तर चेक करा. या 5 कारण नसतानाही तुम्ही अपात्र झाला असाल तर तुमच्या जवळचं महिला बालविकास खातं जा किंवा ई-केवायसी तुमची प्रक्रिया होत नसेल तर जवळच्या अंगणवाडी सेविकेला जा, भेट द्या आणि त्यांच्याकडून तुमची ई-केवायसी प्रक्रिया आहे ती करून घ्या. तरच जे काय खाते तुमच्या हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जातील, अन्यथा पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यासोबत मागचे सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करा. हे 5 कारण आहेत तुम्हाला पैसे. या कारण ज्या कुठल्या महिला असतील ज्यांना पैसे आले नसतील तर त्या महिलांनी कमेंट करा. या 5 कारणामध्ये तुम्ही बसतात का ते सुद्धा कमेंट करा. बसत नसाल तर त्याचे सुद्धा कमेंट करा. आणि पैसे कधी येणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला सुरुवातीला सांगितले 27 तारखेपासून 27, 28, 29 आणि 30 या 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. पैसे किती मिळणार आहेत, 1500 मिळणार आहेत की 3000 मिळणार आहेत तर 1500 मार्च महिन्याचाच हप्ता मिळणार आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे मध्ये मिळणार आहे. जसं आजपर्यंत केलं तसं त्याच प्रकारे यावेळेस सुद्धा सरकार करत आहे. 1500 रुपये मिळण्यासाठी आता काय करायचं आहे, तुमची ई-केवायसी तपासायची आहे. 30 एप्रिलच्या आधी ई-केवायसी पूर्ण असल्याची खात्री करायची आहे. बघा कुठल्या महिलांसाठी ई-केवायसी आहे पुन्हा सांगतो, ज्या महिलांना रेग्युलर हप्ता आलेला आहे, नोव्हेंबर आलाय, डिसेंबर आलाय, जानेवारी आलाय, फेब्रुवारी आलाय, अजिबात ई-केवायसी बघायची गरज नाही, करायची गरज नाही, काही देणं घेणं नाही. परंतु महिला आहेत ज्यांना मागच्या हप्ते आले नसेल किंवा ई-केवायसी करूनही पैसे आले नसतील तर दुरुस्त पुन्हा एकदा करून घ्या. ओके. त्यानंतर चुका दुरुस्त करा. ज्या महिला असतील पैसे अडकले असल्यास तात्काळ ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या त्या महिलांना ज्यांना वाटतं त्यांनी, बाकीच्यांनी आवश्यकता नाहीये. बळच पैसे सुद्धा येत आहेत, जानेवारी सुद्धा हप्ता जमा झालाय, फेब्रुवारी जमा झालाय, बळच ई-केवायसी अजिबात करू नका. त्यानंतर खाते तपासा. 27 ते 30 एप्रिल दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये जे आजपर्यंत तुम्हाला पैसे सरकार जमा करत आहे तुमचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी द्वारे, तसंच यावेळेस सुद्धा पैसे येणार आहेत. आणि प्रत्येक वेळेस जो काय अंदाज आपण लावत होतो की सरकार 2 महिन्याचे पैसे एकत्र देणार, मार्च एप्रिल, जानेवारी फेब्रुवारी मार्च, तर तसं होणार नाही. 1500 रुपये तुम्हाला मिळतील. 27 ते 30 या तारखेमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, ऑथेंटिक संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काही प्रश्न असतील ते विचारा. आणि ज्या महिला आहेत अजून ई-केवायसी बाकी आहेत किंवा तुमच्या गावातल्या असतील, शेजारच्या असतील, तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या असतील, पाहुणे असतील, ज्या म्हणताय की मला अजून पैसे आलेले नाहीत किंवा येत नाहीत, मागच्या महिन्याचे आले नाही, त्याच्या मागच्या महिन्याचे आले नसतील तर त्या महिलांना म्हणा ई-केवायसी दुरुस्ती करून घ्या. दुरुस्ती सोपी आहे, मोबाईलवर करू शकतात, कुठं जायची आवश्यकता नाही, कोणाला पैसे द्यायची सुद्धा आवश्यकता नाही. ओके. आणि कोणाच्या हातात नाही तुम्हाला पात्र अपात्र करायचं, ते तुम्ही ऑनलाईन प्रकारेच करू शकता. हा ओके. ही संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती दिलेली. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेवटचे 7 दिवस आहेत, या 7 दिवसामध्ये तुमची संपूर्ण प्रोसेस होणार आहे. आणि 30 एप्रिल पर्यंत काय करायचं तुम्हाला ई-केवायसी करायची, तर ज्या 14 लाख बहिणी आहेत ज्या अपूर्ण होत्या ई-केवायसी किंवा त्या ठिकाणी त्यांची दुरुस्ती तांत्रिक कारणामुळे त्या अपात्र झाल्या होत्या त्यांना पैसे मिळतील. 27 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. ठीक आहे. थांब.